महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर महाराष्ट्र वैद्यकीय परिषद म्हणजे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलतर्फे एक नवीन असा निर्देश जारी करण्यात येत आहे. त्याचं स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर याच आठवड्यात येणार आहे. काय निर्देश आहे ते आपण जाणून घेऊया. परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर विंकी रुघवानी आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल, कोणता हा महत्त्वाचा निर्णय होणार आहे आणि देशात पहिल्यांदाच महाराष्ट्रातून असा निर्णय घेण्यात येणार आहे? आपले देशात भारतात शहरी आणि ग्रामीण रुग्णसेवामध्ये खूप तफावत आहे आणि याची दखल घेऊन आपले जे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आम्हाला एक सूचना ती एक योजना राबवण्याची सूचना दिलेली आहे आणि यांची सूचनाच्या दखल घेऊन महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल ही आमची काउन्सिल म्हणजे देशाची सगळ्यात मोठी काउन्सिल आहे, ज्याच्यात 2 लाख डॉक्टर्स यात पंजीकृत आहेत आणि आम्ही एक योजना सुरू केलेली आहे आणि याच्या अंतर्गत जे ग्रामीण भागामध्ये जे डॉक्टर्स रुग्णसेवा देणार, म्हणजे जे डॉक्टर्स जे आहेत ते ग्रामीण भागामध्ये जाऊन जे मेडिकल कॅम्प्स असतात, सर्जिकल कॅम्प्स असतात, तिथे जाऊन जे रुग्णसेवा देणार त्यांना प्रोत्साहनरूपी आम्ही त्यांना क्रेडिट पॉईंट देऊ. आणि आमचे जे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये कसं आहे की दर 5 वर्षी डॉक्टरांना रिन्युअल करावं लागते आणि लायसन्सच्या रिन्युअल करायच्या वेळी त्यांना 30 क्रेडिट पॉईंट्सची आवश्यकता असते आणि हे जे क्रेडिट पॉईंट्स त्यांना मिळणार आहेत रूरल सर्व्हिसेसमध्ये किंवा हेल्थ केअर कॅम्प्समध्ये जाऊन आपली रुग्णसेवा जेव्हा ते देणार आहे, हे क्रेडिट पॉईंट त्यांना त्यांचे लायसन्सचे रिन्युअलमध्ये मदत करेल. आणि असं करताना ते आपण रूरल हेल्थ सर्व्हिसेस जे आहेत ते आपले जे ग्रामीण भागाची परिस्थिती आहे त्याला आपण सक्षम करू शकणार. आणि दुसरं म्हणजे आपले जे डॉक्टर्स आहेत त्यांच्यामध्येही आपण एक सामाजिक जिम्मेदारी जे म्हणतात जबाबदारी ते आपण त्यांच्यामध्ये निर्माण होईल असं आम्हाला वाटलं, म्हणून हे आपण क्रेडिट पॉईंट कसं राहणार आहे? हे क्रेडिट पॉईंट म्हणजे आम्ही जसा नॉर्मली काय असते, आम्ही जे डॉक्टर्स आहेत जेव्हा ते कॉन्फरन्सेस किंवा CMEs वगैरे अटेंड करतात म्हणजे टू गेन द ॲडिशनल नॉलेज, तेव्हा 3 तासाच्या वेळामध्ये आपण एक क्रेडिट पॉईंट देत असतो. सेम आता जेव्हा ते असा रुग्णसेवा देतील, निःशुल्क रुग्णसेवा देतील कॅम्प्समध्ये, सर्जिकल किंवा मेडिकल कॅम्प्समध्ये, तर 3 तासाची जे सेवा आहे त्याच्यासाठी आम्ही एक क्रेडिट पॉईंट देऊ. आपल्याला असं वाटतं की याचा नक्कीच फायदा होईल? हो, डेफिनेटली. आम्हाला सगळ्यांना माहीत आहे की आपल्या म्हणजे जे खूप सारे डॉक्टर्स जे आहेत ते शहरी भागामध्ये जास्त आहेत आणि ग्रामीण भागामध्ये डॉक्टरांची ओव्हरऑल कमी असल्यामुळे जेव्हा हे निर्देश आल्यानंतर डॉक्टरांना एक प्रोत्साहन मिळेल रूरल हेल्थ सेक्टरमध्ये काम करण्याच्या आणि डेफिनेटली याच्यानंतर परिस्थिती बदलेल आणि खूप डॉक्टर्स जे आहेत ते ग्रामीणमध्ये जाऊन आपली रुग्णसेवा देणार आणि त्यांनाही प्रोत्साहन मिळणार. खूप खूप धन्यवाद. तर महाराष्ट्राच्या मेडिकल काउन्सिलतर्फे हा जो निर्णय घेण्यात येणार आहे त्यांना पूर्ण विश्वास असा वाटतो आहे की त्यामुळे शहरातील डॉक्टर्स, मग ते सरकारी डॉक्टर्स असतील की खाजगी डॉक्टर्स असतील, सुमारे 2 लाखावरती जे नोंदणीकृत डॉक्टर्स आहेत त्यांना ग्रामीण भागात जाऊन निःशुल्क सेवा देण्याचं प्रोत्साहन मिळेल. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.